आज 119व्या जनसंवाद या उपक्रमामध्ये निरनिराळे विषय नेहमीप्रमाणे या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये आत्ता जो स्फोटक विषय सध्या चालू आहे, एकीकडे आपण नशामुक्त अभियान सुरू केलेलं आहे देशभरामध्ये, आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेटमधल्या एका शाळेमध्ये 2 मुलं नशा पाणी करताना पकडले गेले. तर त्या भागामधल्या प्रतिनिधींचं, तिथल्या नागरिकांचं पण निवेदन आज या ठिकाणी आलं होतं. आमच्या अमित सरैया आणि सुरेश कांबळे हे त्या भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी देखील काही अधिकच्या माहिती दिलेल्या होत्या. आणि हे म्हणजे खरं त्या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे यांनी याचा बंदोबस्त करायला पाहिजे. शाळेच्या भोवती अशा पद्धतीने जर नशापाणीचे सामान उपलब्ध होत असेल आणि त्याला जर आळा बसत नसेल, मी आयुक्तालयामध्ये संबंधित जॉईंट कमिशनरशी पण बोललो, आणि त्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन जर कारवाई करत नसेल तर मग भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरायला लागेल, आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं नशेचे आणि ड्रगचे अड्डे आहेत ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायला लागतील. आता पुढच्या काळामध्ये 2 दिवस पोलिसांच्या काय कारवाई होते ते बघितलं जाईल. अन्यथा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे लोक हे ते निदर्शनास आणतील, पोलिसांना घेऊन जातील आणि पकडून देतील. कारण की हे आता तुमच्या घरापर्यंत पोचलेलं आहे, आणि या अभियानाचा भाग म्हणून याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर जागृती निर्माण करत असताना लोकजागृती निर्माण करून लोकसहभागामध्ये ही चळवळ जी आहे ही उभी करायला लागेल. आणि ती पुढच्या काळामध्ये आम्ही, जसं आम्ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ जवळजवळ 4 वर्षापासून आम्ही सुरू ठेवलेली आहे, तशीच हे बाकीचे जे ड्रग्सचे अड्डे आहेत आणि ड्रग्स त्या ठिकाणी जे मिळतात तर त्याच्या विरुद्ध देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांना, तरुणांना बरोबर घेऊन आम्ही ही चळवळ जी आहे ती पुढच्या काळामध्ये उभी करू. या ठिकाणी SRAच्या संबंधी प्रत्येक उपक्रमामध्ये आमच्या, म्हणजे मागच्या शुक्रवारी देखील 2-3 SRA प्रकल्पाचे लोक आले होते. आज अतिशय महत्त्वाचा असं नळपाडा जो भाग आहे, या नळपाड्याचे त्या ठिकाणी लोक आपली तक्रार घेऊन आले होते. 6 वर्ष झाली, जवळजवळ 1500च्या वर लोकांच्या सह्याने ज्या विकासकाला मान्यता दिली आहे. बघा कसं SRAशी हात मिळवणी असते, आणि ज्यांना SRAने त्यांना मान्यता दिली त्या विकासकाच्या विरुद्धच या नागरिकांनी जे आहे ते निवेदन दिलेलं आहे. कारण की आधीचा दुसरा SRAचा प्रकल्प ज्याच्याकडनं होत नाही आहे त्यालाच हा दुसरा त्यांनी दिला कसा, हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि त्याच्यासंबंधी हे जे काही चाललेलं आहे तर लोकांच्या बाजूने आता 60-70% लोकांचं जर हे म्हणणं असेल तर SRAने सगळ्यांची GB जनरल बॉडी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे, आणि त्याच्यापुढे 13-2ची कारवाई केली पाहिजे. जर तो विकासक करू शकणार नाही, ज्याच्या विरुद्ध मेजॉरिटीच्या लोकांची तक्रार आहे, तर त्या विकासकाला त्यांनी काढलं पाहिजे, आणि जो निश्चितपणे काम करेल अशा विकासकाची निवड करण्याची गरज आहे. ठाणे शहरासारख्या मुख्य शहराच्या भागामध्ये देखील अनधिकृत बांधकामाची तक्रार या ठिकाणी आली. मला तर काही कळतच नाही की हे सहाय्यक आयुक्त करतात काय. एखाद्याने एक वीट बांधल्याची तक्रार आली तर तिथे जाऊन ते उभे राहतात आणि तोडून टाकतात. एखाद्या चाळीमध्ये, एखाद्या झोपडपट्टीमध्ये पावसापासून संरक्षण पाहिजे म्हणून काही केलं, पत्र्याची साधी शेड बांधली तरी देखील जाऊन त्याच्यावर कारवाई केली जाते. पण या ठिकाणी महात्मा फुले मार्केट, जे जुनं मार्केट आहे त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये जी मोठी जागा आहे त्या ठिकाणी रात्रीच्या रात्री त्या ठिकाणी शेड जर उभारली जात असेल, 10,000 स्क्वेअर फूटचा भूखंड जो आहे त्या ठिकाणी अतिक्रमण केलं जात असेल तर यांनी काय झोपेचं सोंग आणलं आहे का. ताबडतोब महापालिकेला मी ते माझ्याकडे जशी तक्रार लोकांची आली मी त्यांना सांगितलेलं आहे
की तुम्ही जा, तपासून बघा आणि कारवाई करा. कोणाच्याही नेत्याचा जरी आशीर्वाद असेल तरी हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि त्याच्यामुळे आता पुढची कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी कशी होईल हे देखील आम्ही पुढच्या काळामध्ये बघू. याच्यामध्ये स्टेशनवर जी रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे बघा, ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात. आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं. आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे. काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी, आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता पोलीसने, आमचे विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे. आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत. पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे. कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते. ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे. बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं, परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं. तीही लोकांनी मागणी केली. आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे. पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये मंत्री महोदयांबरोबर बसून उपाय केला जाईल, तोडगा काढला जाईल आणि त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली जाईल. असे निरनिराळ्या भागातल्या काही स्वच्छतेचे विषय आहेत, काही शालेय विषय आहेत, काही व्यक्तिगत विषय घेऊन नेहमीप्रमाणे लोक आले होते. आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांची जी न्याय्य समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी आम्ही देखील पुढच्या काळातही कटिबद्ध आहोत.